या फर्स्ट इनिंग मध्ये टीम टेंबरी नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर स्ट्राईक ऑन ला असणार आहे, मिथून स्ट्राईक एंड ला असणार आहे. महादू गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतो सचिन शेख स्ट्रायकर गोलंदाज टीम बारबाई कडून पहिले षटक हाताळतं. पाहतं पहिला बॉल, पहिला बॉल आपण पाहिलं तर वेगवान चेंडू, एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 4 षटकाचा सामना असेल. फर्स्ट इनिंग मध्ये टीम टेंबरी फलंदाज किती धाबा स्कोर कार्डवर ऍड करतील हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. पाहतं गोलंदाजी मार्कवर सचिन चांगला गोलंदाज, फुलटॉस चेंडू होता, क्षेत्ररक्षक तिकडे आहे, थोडंसं थांबवलं होतं असताना परंतु रोखलं गेलं चेंडूला. एकही धाव मिळणार नाही. कॉलिंग चांगले दोन्ही फलंदाजाचा विचार केला तर बहादू आणि मिथून दोन्ही तगडे फलंदाज आहे, परंतु फलंदाजी करणार का नाही हे नक्कीच पाहायला मिळेल. सचिनच्या गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो आतापर्यंत सचिन 2 चेंडूचे फेकी झाले, दोन्ही डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहतो नेक्स्ट बॉल, ह्या वेळेला एक शॉर्ट ट्रॅकर बॉल होता, थोडस आपटला गेलाय, जर्क केला गेलाय, दगडफेक निशाणा चुकणार नाही. लेग पंच सांगतात इथे फलंदाज बॅक टू पामेलिन. गोल्डन डायमंड डकच्या चिकाडर असताना फलंदाज तंबूच्या रस्ता धरावा लागेल. डीजे मास्टर आपल्याला संधी असेल.
धन्यवाद धन्यवाद डीजे. षटकाराने स्वागत केलं जातं. गोलंदाज रवी गोलंदाजी मार्कवर आहे. पहिला चेंडू त्याला पाहिलं गेलं आणि मोठा फटका केला गेला. यावेळेला ओव्हरपिच चेंडू होता. मिड ऑन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू उचलणार फेकणार. एक धाव कंप्लीट होते. एक धाव रोखू शकत नाही की धाबीने आपण पाहिलं स्कोर कार्ड तर जाऊन पोहोचलाय 11 या धाव संख्येवर. तर 11 धावा स्कोर कार्डवर षटक क्रमांक दुसरं आपण पाहतोय. 4 षटकाचा हा सामना असेल. यानंतर षटक कमी करण्यात येतील परंतु या सामन्यात पाहूया किती धावा येथील. टीम टेंबरी यांचा कव्हर ड्राईव्हचा फटका एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू उचलणार फेकणार. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र थांबवलं जातोय. एकेरी धाबेने पुन्हा एकदा स्कोर कार्ड हलतं ठेवलं गेलं. पाहतोय आपण स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 12 या धाव संख्येवर. रवी गोलंदाजी मार्कवर आहे. आतापर्यंत आपण पाहिलं पहिले चेंडूवर षटकार खाला त्या नंतर मात्र थोडंसं कमबॅक केलं होतं. यानंतर एक ओव्हरपिच चेंडू होता त्याला मात्र थोडंसं थांबवलं होतं. क्षेत्ररक्षक कावकानाच्या दिशेने झेल ड्रॉप झालाय. तर नक्कीच एक धाव मिळते. या चेंडू मागे आपण पाहतोय स्कोर काढता जाऊन पोहोचलाय 13 या धाव संख्येवर. पाहतो नेक्स्ट बॉल. थोडस गती परिवर्तन करत असताना एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक चुकी करणार नाहीये. पकडो कॅच जीतो मॅचचा आव्हान मांडत असताना टीम बारवाई आणखीन एक विकेट तंबूकडे पाठवत असताना यस डीजे आपल्याला संधी असेल. तर 13 धावा स्कोर कार्डवर या षटकातील शेवटचा चेंडू असेल. पाहतोय गोलंदाज रवी याला यश मिळतं. यावेळेला भिरकावलाय. आडव्या बॅटीने केलेला फटका पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिड विकेट मध्ये कोणती चूक होत नाहीये. आणखीन एक महत्वाचा विकेट बॅक टू पामलेन. षटक क्रमांक दुसरे इथे समाप्त होते. शहर तन्हाई तेरे इश्क में हम पीते हैं जब से नाकाम हुए चाक जी. चला विनंती असेल स्पीडअप करायचं. पंच उमेश भोईर यांना विनंती असेल की आपण दोन्ही टीमला सुचवायचं की स्पीडअप करायचं. 2:16 सध्या घड्याळात काटे टिक वाजतायत. विनंती असेल अजूनही काही सामने आपल्याला पार पाडायचे आहेत तर नक्कीच आपण स्पीडअप करायचं. आपण पाहतो षटक क्रमांक दुसरं समाप्त झालं. स्कोर कार्ड आपण पाहिलं तर टीम टेंबरी 13 धावा स्कोर कार्डवर 3 बाद 13 अशी धावसंख्या टीम टेंबरीची आपण पाहतोय. षटक क्रमांक तिसरं आपण पाहणार आहोत तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज केशव. पाहतोय पहिला बॉल केशव याचा
एक डावखरा फलंदाज आहे, पुश केल्या गेले चेंडूला एक्स्ट्रा कव्हरमध्ये. क्षेत्ररक्षक तिकडे आहे, एक धाव रोखू शकत नाही, एक धाव नक्कीच पूर्ण होते. विचार केला तर 4 षटकाचा सामना आहे आणि या फर्स्ट इनिंगमध्ये टीम टेंबरी एक चांगली धावसंख्या जोडावी लागेल, कारण तर विचार केला टीम बारवाईचा तर तेवढंच तगडं संघ आहे. टीम बारवाई चांगला संघ आहे, तर नक्कीच टीम टेंबरी आपल्याला एक चांगलं टार्गेट चेसिंग स्कोर त्यांच्या समोर उभं करावं लागेल सामना जिंकायचा असेल तर. तर नेक्स्ट बॉल शॉर्ट ट्रॅकर बॉल होता, फटका खेळला गेलाय, एकच धाव मिळणार. या चेंडूवर सुद्धा चांगली गोलंदाजी वारंवार आपल्याला पाहायला मिळते. टीम बारवाई यांच्याकडून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. टोटली स्कोर कार्ड आपण पाहिले तर 15 धावा स्कोर कार्ड बरे. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे, धावा आलेल्या नाहीत. आपण पाहतो षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे. 2 चेंडूची फेकी झाले, पाहावं लागेल, हेरावं लागेल. फलंदाजाला मोठे फटके येणं गरजेचं असेल, एक चांगलं टार्गेट टीम बारवाई यांच्या समोर उभं करावं लागणार आहे. पाहतो नेक्स्ट बॉल शॉर्ट पिच चेंडू अप्पर एज लागते, फ्लाय स्लिपला थोडंसं थांबलं होतं असताना क्षेत्ररक्षक चेंडू थांबणार नाहीये या वेळेला. चेंडू जाते लॉंग स्टॉपला, धडक दे 4 धावेसाठी. यस डीजे टेंबरे यांच्या हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. अंकुश गोलंदाजी मार्कवर आहे. नेक्स्ट बॉल आपण पाहणार आहोत. या वेळेला थोडस लाईन भर करतोय, पंच आमच्या बाजूने बघतात. उमेश भोईर सांगतात की हा वाईट चेंडू असणार, एक अभ्यांतर धाव. एक स्क्वेअर चेंडूची फेकी होत असताना टोटली स्कोर कार्ड आपण पाहतो 1 ने वाढले, जाऊन पोचले 26 या धावसंख्येवर. या वेळेला वेगवान चेंडू पुन्हा एकदा नक्कीच पंच आमच्या बाजूने बघतात, सांगतात की वाईट आहे, परंतु एक रिव्ह्यू बसणार आहे टीम बारवाईसाठी. तर पाहायचे थर्ड अंपायर थर्ड आय ओपन करायचे आपण पाहायचं.
व्हाईटसाठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे टीम बारवाई यांच्याकडून. तर आपण पाहायचा हा वाईट बॉल असणार आहे पंच. नक्कीच उमेश भोईर पंचांच्या भूमिकेमध्ये नक्कीच मॅचमध्ये कोणत्या अडथळा येऊ देणार नाही. त्यांच्या निर्णयावर ते ठाम आहेत. तर एक अव्वांतर धाव मिळणार या चेंडूमागे आपण पाहते स्कोर कार्ड एकने वाढले जाऊन पोहोचले 27 या धावसंख्येवर. वेगवान चेंडू तेवढाच वेगवान फटका खडे खडे सीमारेषा पलीकडे चेंडू जातोय 6 धावेसाठी ब्रँडेड षटकार. यस जीजे आपल्याला संधी असणार आहे. बिगड्या डोंगरचं राहणार जागर शिवबाचं होणार. धन्यवाद डीजे. शेवटचे षटक आपण पाहतोय. षटकार आलेला आहे 33 धाबा स्कोर कार्डवर आतापर्यंत. या वेळेला वेगवान चेंडू बॅट चेंडूचा काही संपर्क होत नाही. डॉट बॉल पाहायला मिळतोय. तर 3 चेंडूची फेकी झाले 33 धाबा स्कोर कार्डवर. अजूनही शेवटचे 3 चेंडू शिल्लक असावेत. ह्या वेळेला ओव्हरपिच चेंडू याचा समाचार घेतला जातोय. चेंडू थांबणार नाहीये. काव कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू जातोय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. ब्रँडेड षटकार. यस जीजे आपल्याला पुन्हा एकदा संधी.
तर फर्स्ट इनिंग आपण पाहिली तर 41 धावा स्कोर कार्डवर लगावल्यात. तर 41 धावा स्कोर कार्डवर लागवले टीम टेंबरी आणि 42 धावांचं आव्हान असेल टीम बारवाई यांना. तर जसं आयोजनात आलेलं आहे की हायेस्ट स्कोर ज्या टीमचं असेल त्यांना बाय देण्यात येईल. तर हायेस्ट स्कोर आहे टीम शिंदेवाडी यांचं, तर नक्की त्यांना बाय देण्यात आलेले. तर सेकंड राऊंडचा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे विराणी वर्सेस सारंग. तर दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस बॉक्सकडे यायचे नाणेफेकीसाठी. विनंती असेल दोन्ही टीम कॅप्टन, टीम विराणी कॅप्टन तसेच टीम सारंग कॅप्टन, आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्सकडे यायचा. तर नेक्स्ट बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे विराणी वर्सेस सारंग. तर हा सामना असणार आहे 2 षटकाचा. तरी विनंती असेल दोन्ही संघाने याची नोंद घ्यायची. टीम विराणी कॅप्टन टॉस बॉक्सकडे आपल्याला पाहायला मिळतात. तरी विनंती असेल टीम सारंग कॅप्टन आपण सुद्धा टॉस बॉक्सकडे यायचं. तसेच आयोजकांना विनंती असेल आपण नाणेफेकीचा कार्यक्रम करून घ्यायचा. चालू सामन्याकडे मी बघतोय 41 धावा पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या टीम टेंबरी यांच्या. तर 42 धावसंख्येचं आव्हान असेल टीम बारवाई संघासमोर. येणारे 4 षटक असतील आणि 42 धावसंख्येची गरज विजयश्री खेचण्यासाठी सलामीची जोडी आपण पाहणार आहोत टीम बारवाई यांच्याकडून. मयूर आणि सचिन अशी सलामीची जोडी सध्या मैदानात टीम बारवाई यांच्याकडून. चला टीम कॅप्टन सारंग आपण यायचे नाणेफेकीसाठी टॉस बॉक्सकडे. टीम कॅप्टन विराणी इथे उपस्थित आहे. आयोजकांना विनंती असेल बॉल पाठवायचा मैदानात. तर पाहतोय पहिलं षटक शॉर्ट पिच चेंडू होता. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न पंच आमच्या बाजूने वरत्या सांगतात हा स्क्वेअर चेंडू असणार आहे. पहिला चेंडू स्क्वेअर चेंडू, एक अवांतर धाव्याने खातं उघडलं जातं टीम बारवाई यांचा. 42 धावांचा पाठलाग करायचा.
टीम बारवाई यांना येणाऱ्या 4 षटकात पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं ते एक अवांतर धाव जोडली गेले स्कोर कार्डवर. दुसरा बॉल यावेळेला टायमिंग जज केले गेले, चेंडू थांबणार नाहीये, मोठा फटका आलाय लॉंग स्टॉपच्या डोक्यावरून, चेंडू जाते सीमा रेषे पार, खणखणीत दणदणीत षटकार. यस डीजे मास्टर. फर्निचर बिघडवलं गेले. डीजे मास्टर तुम्हाला एक संधी असणार. धन्यवाद धन्यवाद डीजे. सुरुवात चांगली केली होती परंतु त्यानंतर गोलंदाजी मार्कवर असताना अर्जुननी कमबॅक केलंय. एक महत्वाचं विकेट तंबूकडे परतवण्यात आलेलं आहे. आपण पाहिलं तर मयूर एक षटकार खेचलं होतं, त्यानंतर मात्र एक वेगवान चेंडूची फेकी झाली अर्जुन कडून. चांगली गोलंदाजी, स्ट्रायकर गोलंदाज सध्या टीम टेबरी यांच्याकडून. मयूर चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. 7 धावा स्कोर कार्ड बरे. न्यू बॅटर जातोय रमेश स्ट्राईक ऑनला असणार आहे. वेगवान चेंडू, तेवढाच वेगवान फटका, स्टेट ऑन द ग्राउंड, लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. नक्कीच फलंदाजी ते पुन्हा एकदा बॅक टू परंतु जेव्हा मयूरचा विकेट पडला त्यानंतर बॅक टू बॅक हा दुसरा विकेट आपल्याला पाहायला मिळतो. तू चल मी आलोच असं काही टीम बारभाई थोडंसं बॅकफुटला जात असताना पहिल्या षटकात आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर अर्जुन. चांगली गोलंदाजी, कव्हर ड्रायचा फटका, क्षेत्ररक्षक तिकडे नाहीये, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर जाणार चेंडू 4 धावेसाठी. यस डीजे आपल्याला संधी असणार. धन्यवाद डीजे धन्यवाद. टिमरी विनंती असेल टीम मीटिंग घेऊन द्यायची नाही. उमेश भोईर पंच मेन पंच विनंती असेल टीम मीटिंग घेऊन द्यायची नाही. षटक क्रमांक दुसरा आपण पाहणार आहोत. 17 धावा स्कोर कार्ड पर्यंत 2 विकेट तंबूकडे परतवले गेले. नेक्स्ट मॅच साठी विनंती असेल टीम सारंग तसेच टीम विराणी दोन्ही टीमला विनंती असेल आपण रेडी राहायचं. टीम विराणीला विनंती असेल की हा सामना संपल्यानंतर आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं. षटक क्रमांक दुसरं आपण पाहतोय. पहिल्या षटकात आपण पाहिलं तर 17 धावा आल्यात स्कोर कार्डवर. 42 धावांचा पाठला करत असताना एक चांगली धावसंख्या आतापर्यंत जोडली गेली स्कोर कार्डवर टीम बारबाई यांची. दुसरं षटक महत्वाचं षटक पाहतोय कोण घेऊन येणार आहे. गोलंदाजी मार्कवर परशुराम, सांघिक दुसरं असेल वैयक्तिक पहिलं असेल.
कंसांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करणारे गोलंदाज परशुराम. सचिन आणि रवी सध्या खेळपट्टीवर आपण पाहतो. स्ट्राईक ऑनला सचिन असणार आहे, स्ट्राईक एंडला रवी. विचार केला तर वैयक्तिक 3 चेंडू 10 धावसंख्येवर खेळतोय. महत्व देऊ तो षटक क्रमांक दुसरा याला. परशुराम पाहूया पहिला बॉल असणार आहे. ओव्हर पिच चेंडू, घुटना टेक, तमाशा देख, परंतु तमाशा कोणाचा होणार आहे? थांबून घेतला. वेट अँड वॉच. यावेळेला विकेटचं पतन होतंय. वेगवान फटका खेळला होता, ताकद थोडीशी कमी पडली. लॉंग ऑन रिझन मध्ये चांगलं चित्रक्षण. यस डीजे.
आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले 35 या धावसंख्येवर. आता आपण पाहतोय खऱ्या अर्थाने या सामन्याचा थरार येणारे 6 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. काय घडणार काय बिघडणार नक्कीच या येणाऱ्या 6 चेंडू मध्ये आपल्याला समजणार आहे. येणारे 6 चेंडू आणि कंपल्सरी 7 धावा चेस करायचे टीम बारवई यांना. हे इथे चांगला फटका आहे. शॉर्ट पिच चेंडू होता. साइड अँगल कॅमेरा मॅन थोडा डगमगलाय परंतु हरकत नाही. हा चेंडू गेलाय सीमारेषे पार. एक खणखणीत दणदणीत षटकार. यस डीजे. काजळ लावणे 5 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज विजयश्री घेण्यासाठी टीम बारवई. येणारे 5 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज.